आतापर्यंत पाहिलेले विचित्र म्हण किंवा दुर्मिळ म्हण असे कुठले दातांचे आजार आहेत का? दातांचे आजार असे तर मी नाही बघितले जे दुर्मिळ आहेत. जनरली कॉमनच असतात सगळे. पण कॅन्सरचे बऱ्यापैकी केसेस दिसतात मला, जे माझ्या मते तरी दुर्मिळच आहेत. बेसिकली डेली तुला हॉस्पिटल्समध्ये वगैरे मिळत असतील, गव्हर्नमेंट वगैरे. प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जास्त केसेस नाही आहेत. ॲक्सिडेंटली कधीतरी मी बघते अच्छा. की त्या पेशंटचं ट्रीटमेंट काहीतरी वेगळं असतं, दुखत असेल काही, पण मला ते डिटेक्ट करता येतं. सो मग ती ट्रीटमेंट आणि मग कॅन्सर ट्रीटमेंट असे बरेच पेशंट आहेत. अच्छा. सो तशामध्ये मी सांगेन की एक पेशंट होते ज्यांचा दात खूप जास्त हलत होता. म्हणजे लिटरली मी असा काढला असता, एवढा हलत होता. एजेड होते पेशंट, दात हलत होता, पण बाकी कुठलाच दात हलत नव्हता. ठीक आहे. आणि त्यांना मी जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारतो, मेडिकल हिस्ट्री, काय खाता कसं, ते तर तोंडात बघून समजतंय की ते काहीतरी खातात, तंबाखू म्हण, पान म्हण, काही. सो त्यांना विचारलं, मग ते म्हणाले हो मला पान चुईंगची हॅबिट आहे, टोबॅको चुईंगची हॅबिट आहे. स्पेसिफिकली तिकडे ठेवायचे, ओके. सवय असते तिथे ठेवायचं आणि मग विसरूनच जायचं. मग त्या स्किनमध्ये चेंजेस होऊन ते कॅन्सर तर बनतंच. त्यांना तो दात खूप हलत होता, जे की खूपच अनकॉमन आहे. सो आयडियली बऱ्याच डेंटिस्टना माहिती नसतं, बट मला माहिती होतं की काहीतरी इश्यू आहे. सो मी त्यांना स्पेशलिस्टला रेफर केलेलं आणि कळलं की ते कॅन्सरमुळेच होतं तो दात. सो तो दात असं नाही की टार्टर जमलेलं, हिरडी वीक झाली आणि लूज झालाय, नाही, तो कॅन्सरमुळे होता. सो इफ त्या स्टेजला ते माझ्याकडे काढण्यासाठी आलेले की हा काढून टाका, मध्ये मध्ये लुडबुड करतोय, काढा, दुखत नाहीये, काही नाही, काढून टाका. जर मी काढला असता तर तो कॅन्सर स्प्रेड झाला असता. सो मला माहिती होतं म्हणून, बिकॉज त्याच्यानंतर माझ्याकडे एक केस रेफर झालेलो की त्या पेशंटचा एका डेंटिस्टने दात काढलेला, हललेला, आणि त्यांना तो स्प्रेड झालेला. सो ही केस माझ्याकडे आधी झालेली होती. सो मला माहिती होतं की ते त्याच्यामुळेच झालेलं. सो ही एक रेअर केस होती. मग ते खूप ग्रेटफुल होते की मी त्यांना अर्ली स्टेजमध्ये सांगितलं आणि त्यांचं ट्रीटमेंट वगैरे झालं. आता ते चांगले आहेत. सेकंड थिंग, एक आलेल्या ज्यांच्या दाताला खूप शार्प एज होतं. ओके, खूप लोकांना हे माहिती नाही आहे. जेव्हा तुमचा दात शार्प असतो, तुटलाय, कट झालाय, काही, आणि जीभ लागते सारखी, किंवा बाहेरच्या साईडला तर गाल लागतोय सारखा, आणि सारखं अल्सर बनतोय, जखम होते, थांबते, परत होते, बनते. एक पॉईंट नंतर ती जी स्किन आहे त्याच्यामध्ये कॅन्सरस चेंजेस होतात. गड्डा होते म्हणून. बेसिक कट होतोय फक्त, आणि जस्ट बिकॉज तुम्ही ते ट्रीट नाही केलं. काय ट्रीटमेंट आहे ती? दात तुम्ही घासून घेऊ शकत होतात, डेंटिस्टला जाऊन जस्ट शार्प एजला तुम्हाला प्लेन करायचं होतं, कॅपिंग करून घेऊ शकत होता, फिलिंग, काहीही नाही केलं. खूप टाईमपासून त्यांना ते होत होतं, आणि मग जेव्हा त्या माझ्याकडे आल्या होत्या तेव्हा त्यांना बराच मोठा अल्सर होता जो हील नव्हता होत. सो आयडियली आपल्याला जो अल्सर होतो 7 ते 10 दिवसात हील होऊ शकतो, मॅक्झिमम 7-10 दिवस. त्यांचा तो अल्सर हीलच नाही झाला, ब्लिडिंग होत होतं, पेनफुल होता, आणि मग तो ॲक्च्युली कॅन्सर कन्वर्ट झालेला. मग अशा केसमध्ये एक छोटीशी चूक, तो पोर्शन कट करावा लागला सगळं. सो मला असं वाटतं, हे मी सांगते बऱ्याचदा, कारण येतात बरेच पेशंट की शार्प आहे, मग त्यांना मी घाबरवतेच समज. मी सांगते हे आता करून घेतलं ना, व्हेरी गुड, परत असं झालं तर पटकन यायचं. एकदा दोनदा जखम झाली आहे, ठीक आहे, पटकन करून घ्या, किंवा घरी पण सगळ्यांना सांगा. मी सगळ्यांकडे नाही जाऊ शकत, बट ॲटलिस्ट मी ट्राय करते की ही गोष्ट समजावी, बिकॉज ही खूप मोठी गोष्ट आहे. छोटंसं शार्प एज आणि कॅन्सर. एक डेंचरवाला सेम पेशंट होता, सारखं डेंचर लागत होतं त्यांना, खूप जुनं डेंचर होतं त्यांचं, आणि त्याच्या माझ्याकडे आलेला तेव्हा त्यांना तिथे जखम झालेली लागून लागून, सेम कॅन्सर. सो कॅन्सरच्या केसेस थोड्या अनकॉमन असतात, बाकी तर खूप कॉमन आहेत गोष्टी. आणि असं बघायचं म्हटलं तर जसं मी मगाशी म्हणाले, जन्मतः लहान मुलांना दात येतात, अनकॉमन. सो ते त्यांना आम्ही निओनेटल टीथ म्हणतो. जन्मतः आलेले दात काढायचे, एक्सट्रॅक्ट करतात. हां, त्याचा काहीच फायदा नाही आहे, सो ते काढून टाकतो. सेकंडली क्लेफ्ट लिप म्हणतो, क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट. लिप म्हणजे
ओठ, पॅलेट म्हणजे आपलं टाळू. सो जेव्हा बनतं आईच्या पोटात असतानाच ह्या सगळ्या गोष्टी बनतात. काही गोष्टींमुळे, काहीही गोष्ट असू शकते, बनत नाही आहे. डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम आहे. अच्छा. सो हा असा कट असतो. हो. ओके. प्रॉपर बनलंच नाही आहे. ह्या गोष्टी मी बघितल्या. सो ते सर्जिकली मग लहानपणीच तेव्हाच ट्रीट होतात. ओके. सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी बट होतात. काही लोकांना एक्स्ट्रा दात असतात. 32 पेक्षा 34, 36. काहींना कमी, काहींना दातच नसतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत. काहींना एक मिजिओडेन्स करून गोष्ट असते. समोरच्या 2 हे जे दात आहेत त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा त्रिकोणी दात असतो. 1-2% लोकांनाच असेल पण असतो. कॉमन नाही आहेत गोष्टी. ते काढून घेतात का तो पण? काढून घेतलेला बरा बिकॉज एक पॉईंट नंतर तर एस्थेटिकली चांगलंच नाही दिसत. हम्म. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळे क्राऊडिंग हम्म. झालेलं आहे. सो मग कॅव्हिटीज होणं, नंतर जाऊन प्रॉब्लेम होणं. त्यापेक्षा आधीच लहानपणी जर आलं असेल तर तेव्हाच काढायला सांगतो. मोठेपणी जर असेल तर समजा स्माईल डिझायनिंग वगैरे करून काही गोष्टी होऊ शकतात. त्रास असेल तर. ज्यांना काहीच त्रास नाही वाटत ओके ठीक आहे, काही त्रास नाही आहे त्याचा, बट एक अनकॉमन गोष्ट जसं एक 6वं बोट आहे बरोबर. हां. तसं सिम्पल. आता प्रदूषण आपण सगळीकडे मोठा प्रश्न असतो. बाकी तर त्रास आपण ऐकत राहतो. दातांवर काही परिणाम होतो का येस प्रदूषण येस. कुठल्या प्रकारचे? आता आजकाल तर खूपच होतं. सगळ्यांनाच सर्दी, सगळ्यांनाच खोकला. सो जसं नॉर्मल MBBS डॉक्टर पण तुम्हाला सांगतात मास्क लावून फिरा, तसं डेंटिस्ट पण सांगतात. त्रास असं म्हणशील तर दातावर स्टेनिंग कॉमन झालं आहे. ब्राऊन येल्लो स्टेनिंग बिकॉज ऑफ प्रदूषण आहे. काही लोकांना जे ट्रीटेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण असं पण बघतोय की पोल्युटंट्समुळे तुमचं हिरडी खराब होते. ओके, हिरडीवर परिणाम होत आहे. हिरडीवर परिणाम म्हणजे मग इन्फेक्शन, मग हिरड्या सुजणं, रक्त येणं, खाली सरकणं, दात लूज होणं सगळं झालं. कॉमन नाही आहे एवढं पण होत आहेत. पण थोड्या हे थोड्या प्रमाणात होत आहेत. कळतं कसं की पोल्युटंटमुळे होतं? असं तर नाही सांगू शकत की पोल्युशनमुळेच होणार, पण पोल्युशनचा इफेक्ट आहे. जर बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही चेकआउट करताय की हां हे बरोबर चाललंय, मग हा प्रॉब्लेम असू शकतो. सगळं छान करताय मग काय प्रॉब्लेम आहे, हा असू शकतो. ज्यांचं डेली ट्रॅव्हलिंग आहे जास्त, सो जनरली आजकाल ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही मास्क लावूनच जायला सांगतो, बाकी सगळ्या गोष्टींमुळे पण. आणि दातावरती एक पॉईंट नंतर तर मी असं पण म्हणेन की स्टेनिंग हिरड्यांचा इशू ठीक आहे. काही पोल्युटंट्समुळे कॅन्सर पण होऊ शकतो बॉडीमध्ये. ओरल Extreme कॅन्सर case. असं नाही, ओव्हरऑल कॅन्सर होऊ शकतो. सो बेसिक जर करायचं असेल तर मास्क लावू शकता. मास्क लावल्याचे काही दुष्परिणाम काहीच नाही. तोंडावर? कारण ते काहीच- श्वास घ्यायला त्रास होतोय काहीच वगैरे. नाही, असं काहीच काही नाही. रियुजेबल मास्क मिळतात, ते वापरू शकता. तुम्हाला जर छान जे आपण कोरोना टाईमला वगैरे थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडत असतील सगळ्यांना, पण चांगला क्वालिटीचा हवा असेल तर N95 मास्क मिळतो, तो वापरू शकता. किंवा डेली तुम्ही चेंज करत राहा, काहीच प्रॉब्लेम नाही आता मास्कमध्ये.